मुंबईतील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस बदलताना आपल्याला पाहायला मिळत आहे। गेल्या काही दिवसापासून जे आहे ते मुंबईतल्या वातावरणामध्ये बदल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण सध्या उपस्थित आहोत शिवाजी पार्क या मैदानाच्या परिसरात, जिथे आपण पाहू शकतो दूरपर्यंत दूषित वातावरण जे आहे ते इथे झालेलं पाहायला मिळत आहे। जो वातावरणामध्ये बदल झाल्यामुळे अनेक त्रासाला देखील नागरिकांना सामोरे जावं लागत आहे। इथे काही खेळाडू खेळ खेळत असतात। या शिवाजी पार्क या मैदानात क्रिकेट असेल, कबड्डी असेल, अनेक खेळ जे आहेत ते खेळाडूंच्या माध्यमातून खेळले जातात। मात्र याच मैदानावरती देखील आता प्रदूषणाचे धुक्यांची चादर देखील इथे पडलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। एकीकडे या मैदानातच इकडच्या स्थानिकांनी उचललेला मुद्दा असेल या माती संदर्भात, या मातीमुळे देखील अनेक त्रास असेल, अनेक प्रदूषण जे आहे ते इकडच्या खेळाडूंना झालेलं पाहायला मिळत होतं। याच नंतर आता गेल्या काही दिवसांपासूनच या मैदानावरती जे आहे ते वातावरणामध्ये बदल झाल्यामुळे प्रदूषण वरून आणि खालून दोन्ही ठिकाणून होऊन पाहायला मिळत आहे। यामुळे होणाऱ्या त्रासाला जे आहे ते इकडचे खेळाडू सामोरे जातात। आपण इथे काही खेळाडू आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करून जाणून घेऊया नेमकं त्यांना या सर्वच प्रदूषणाचा कशा पद्धतीने त्रास होतो आहे। ताई, काय सांगाल, तुम्ही खेळता इथे दररोज, नेमकं कशा पद्धतीने त्रास होतोय? आम्हाला खेळताना बॉलिंग करताना अंगावर माती येते, श्वास घेण्याचा त्रास येतो। बस, अजून बॉलिंग करताना दिसत नाही बॉल बॅटिंग करताना, असंच बस। अनेक त्रास होत असतो खेळताना, जसं सकाळी पण येताना जेव्हा आम्ही म्हणजे मोठी पोरं जेव्हा सकाळी येतात खेळायला, तेव्हा म्हणजे खूप फॉग असतो, बॉल वगैरे काही दिसत नाही। जेव्हा बॉलिंग टाकतात तेव्हा धावताना पण त्रास होतो, श्वास चढतो वगैरे। आणि आता पण मगाशी इकडे हवा येत होती तर माती डायरेक्ट म्हणजे तोंडावर उडत होती, खूप माती उडत होती, सुकलेली माती ना खूप, तर उडत होती तोंडावर। अनेक कशा पद्धतीने त्रास होतो खेळत असताना, किंवा आता ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसांपासून मातीचा त्रास होता, आता वरून देखील प्रदूषण वाढलंय? हो, प्रदूषण खूप वाढलं आहे आणि कधी कधी खेळता खेळता धूळ डोळ्यामध्ये येते आणि तेच कधी कधी बॉल पण नाही दिसत, त्यामुळे बस। तू काय सांगशील बाळा? धूळ येते तेव्हा दिसत नाही, एक तर तोंडावर माती जाते, एलर्जी होते, प्रदूषणाचा त्रास होतो। मग आपल्याला जेव्हा आपण श्वास घेतो ती माती अडकते, मग आपल्याला धावायचा स्टॅमिना नाही भेटत, म्हणून हेच। बघा, बॉल पण किती मातीचा झाला आहे, अंगावर खूप माती येते, आम्हाला बॉल पण नाही दिसत, सो तोंडात पण माती जाते, सो बॉल दिसत नाही, तिथं खूप प्रदूषण आहे। तर आपण जर पाहिलं तर अनेक त्रासाला जे आहे ते या खेळाडूंना सामोरे जावं लागतं। या बदलत्या वातावरणामुळे जे आहे ते येणाऱ्या काही दिवस मुंबईतल्या नागरिकांना सुद्धा अशाच त्रासांना सामोरे जावं लागणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट आदिलसह मी जय पवार, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।